स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सामान्य माणसाचा हक्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची घटना अशी आहे मित्रांनो, तेलंगणा राज्यामध्ये 2-1 दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे, तुम्ही सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ बरेच असे पाहिले असेल मित्रांनो. मुक्या जनावरांचे व मोरांचे व हरणाचे इकडं तिकडं पळताना वगैरे. तर मित्रांनो, तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद शहर आहे. तेथे 400 एकरमध्ये असं हैदराबाद मध्येच एक 400 एकर असं जंगल आहे मित्रांनो. व त्या जंगलामध्ये बरेच असे हत्ती वगैरे, सिंह, मोर, हरिण असे प्राणी मित्रांनो. व कांच्या जंगल असं त्या जंगलाचं नाव आहे. तर रात्रीच्या टायमिंगला मित्रांनो, तेथल्या गव्हर्नमेंटने मित्रांनो त्या जंगलामध्ये बुलडोजर व जंगलतोड कारवाई केली मित्रांनो. तर या 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 घटनेमुळं तेथील प्राण्यांचं असं त्यांचं घर तोडायचं मित्रांनो चालू होतं. तर बरेच असे जंगल तोडलं मित्रांनो तेथील. तर मित्रांनो, आपलं प्राण्यांचा तिथं धायामाया मोकलं मित्रांनो. इकडं तिकडं त्यांचा आवाजचे व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहिले असतील इकडे तिकडं पळताना. तर मित्रांनो, तिथल्या सरकारने हा निर्णय चुकीचा घेतलेला आहे. व तिथल्या मूळ रहिवासी विद्यापीठच्या विद्यार्थ्यांचं असं मागणं होतं की हा जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करावं, असं कोर्टामध्ये त्याला मंजुरी देखील दिलेली आहे मित्रांनो. व IT पार्क बनवायसाठी तेथील काही खाजगी कंपनीने ती जागाचं काहीतरी आपले बळकावायचा प्रयत्न करून मित्रांनो व सरकारला पुढं घालून ते जंगल त्यांच्या ताब्यात घेण्याचा त्यांचा एक डाव होता मित्रांनो. व न्यायालयाने त्यांना असा आदेश दिला की तुम्ही काही काळासाठी ते जंगल तोडणे थांबवण्यात आलेली आहे. माणसाला मित्रांनो एवढं कळलं पाहिजे की जंगलच नसतील तर आपलं अस्तित्व देखील राहील का मित्रांनो. त्या जंगलामुळे आपल्याला काय काय भेटतं, आपल्याला ऑक्सिजन भेटतं. सर्व गोष्टी अशा ज्या हॉस्पिटलमध्ये आपण ते ऑक्सिजन एवढ्या महागड्या रुपयामध्ये खरेदी करतोय, आपल्याला त्याच्यामुळं किती चांगलं असं शुद्ध हवा, ऑक्सिजन आपल्याला मिळतंय याची माणसाला जाण पाहिजे. व जंगल तोडून कोणाचंच भलं होणार नाहीये. कारण की त्या मुक्या प्राण्यांना त्रास देऊन त्यांचं घर आपण हिसकावून त्यांना जर जंगलातून हाकलून दिलं तर ते कुठं जाणार आहे. बहुतेक ते आपल्या घरांमध्ये येऊन आपल्याला जर त्यांनी इजा पोचवली तर आपण त्यांचा प्रतिकार करू शकतो. पण त्यांच्यात तर त्यांना तर हातपाय नाही, त्यांना बोलता येत नाही. ते कसं काय त्यांचा अधिकार मागू शकतात. हे मित्रांनो खूप मोठं असं पाप आहे मित्रांनो. हे केलं नाही पाहिजे. पण काय माणूस आता पैशासाठी इतका टोकाच्या भूमीला जाऊ राहिला ना, इतक्या खालच्या पातळीला जाऊ राहिला ना, की त्यांना मुक्या प्राण्यांचं देखील आता काही वाटतच नाहीये. असं एखादा वाघ वगैरे जर आपल्या वस्तीवर आला तर आपण त्याला लगेच पिंजरे लावून पॅक करायचा आदेश देतो. आपण हा विचार नाही करत का आपण देखील त्यांच्या घरं उद्ध्वस्त करून त्यांना मजबूर केलेलं आहे का. त्यांनी आपल्या एरियामध्ये येऊन आपल्या माणसाच्या वस्तीमध्ये येऊन फिरावं. त्यांना जर त्यांचे जंगल व्यवस्थित असले तर ते कशाला येणार. नक्कीच आपल्याला त्रास नाही होणार त्यांच्यामुळं. पण आपल्या माणसांना हे कळत नाहीये की आपण काय करतोय. हा प्रकार, एवढं जंगल 400 एकर जंगल तोडायचं म्हणलं, त्याचे प्राणी किती असतील व ते कुठे जाणार. हा गोष्टीचा विचार नक्कीच सरकारने केला पाहिजे, केंद्र सरकारने. व त्या उद्यानास राष्ट्रीय उद्यान असे घोषित करून तिथे झू बनवायला पाहिजे, चांगलं प्राणी संग्रहालय. व ते IT पार्कचा निर्णय हा स्थगिती द्यायला पाहिजे, कायमची त्याला स्थगिती दिली पाहिजे, असंच माझं तर मत हेच आहे. व त्याच्यामुळं प्राणी पण त्यांच्या जंगलामध्ये सुखरूप राहतील व आपल्याला देखील झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटेल व आपण देखील सुखी राहू. तर मित्रांनो, तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. व सरकारला ह्या गोष्टीवर योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावा व त्या मुक्या प्राण्यांना
न्याय मिळावा, माझी एवढीच मागणी आहे. व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर नक्की करा मित्रांनो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी, जय महाराष्ट्र.